आता आम्ही आज आढावा घेत होतो, 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। माझ्या लाडक्या बहिणींना, माय माऊलींना मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल, माझा वादा आहे। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे। 1,500ची ओवाळणी 2100 रुपये ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आता व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की उद्यापासून म्हणजे 17 मार्च रोजी तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झालेले आहे। म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्यातच आज सकाळी अर्थसंकल्पामध्ये सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की उद्यापासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा हस्तांतर केला जाणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणींना दिलेला शब्द 100% सत्यामध्ये उतरवलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे देणार आहोत। बघा बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता हस्तांतरित झालेला आहे। तर तुम्हाला लगेच उद्यापासून म्हणजे 17 मार्च पासून तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे। तर या 10व्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये उद्या एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु आज शेवटचा दिवस आहे, तर या शेवटच्या दिवशी फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता या प्रमुख 15 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। तर उद्यापासून हे दोन्ही हप्ते बंद होणार आहे आणि फक्त एप्रिल हप्ता सुरूच राहणार आहे। परंतु आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना आदेश दिलेला आहे की ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल तर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडलेले आहेत। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये मागील 2 महिन्यांचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण अर्जांची छाननी परत एकदा सुरू करण्यात आलेली आहे। त्याविषयी थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यामध्ये आदिती तटकरे मॅडमने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फक्त याच बहिणींना उद्या म्हणजे 17 तारखेला एप्रिल हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला फसवलेलं आहे या शासनानं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत। खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे
आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत. त्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये. मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतरसुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. पण मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचंय की महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली ती पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवण्याची आणि चालू ठेवण्याची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार ही या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्याही कालावधीमध्ये यशस्वीरित्या राबवणार आहे. 2100चा जो निर्णय आहे तो योग्य वेळी महायुतीचं सरकार घेईलच. पण माजी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला सर्व सदस्यांना सांगायचंय की एकही पात्र लाभार्थी महिलांवर लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्याच्यावर आमचा विभाग किंवा हे महायुतीचं सरकार कधीही अन्याय होऊ देणार नाही असंच मला आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगायचंय. अंगणवाडीच्या इमारतींच्या संदर्भातल्या काही सूचना सन्मान्य सदस्य महोदयांनी केल्या त्याची नोंद सुद्धा विभागाने घेतलेली आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो. अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. तर बघा तुम्ही सुद्धा आता ऐकलेलं आहे थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की फक्त याच बहिणींना उद्या एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता 15 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर केला जाणार आहे. त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. त्यानंतर आपण एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तांतर केला जाणार आहे तर ते उद्याचे 12 जिल्हे सुद्धा बघणार आहोत. परंतु सर्वात प्रथम आज शेवटच्या दिवशी या 15 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. तर ते 15 जिल्हे झटपट बघून घेऊया. तर बघा सर्वात प्रथम आज मुंबई शहरामध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे. सोबतच मुंबई उपनगरामध्ये सुद्धा दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे. सोबतच रायगड जिल्हा आहे तर या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा फेब्रुवारी हप्ता आणि मार्च हप्ता सोडण्यात आलेला आहे. सोबतच रत्नागिरी जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे,
पालघर जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्हा आहे. बघा या हिरव्या पट्ट्यामधील या जिल्ह्यांमध्ये आज 2 हप्ते सोडण्यात आलेले आहे. सोबतच नगर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे आणि जालना आहे. म्हणजेच टोटल मिळून आज 15 जिल्ह्यांमध्ये 2 हप्ते सोडण्यात आलेले आहे. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये आजच 2 हप्ते विस्तांतर केले जाणार आहे. सोबतच ज्या माता भगिनींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये उद्याच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे. तर या 10व्या हप्त्यासाठी 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा 12 जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्या परवा 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. त्यामुळे जे उद्यासाठी 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत ते 12 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या. बघा सर्वात प्रथम बीड जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, उस्मानाबाद जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे आणि जालना जिल्हा आहे. म्हणजेच या 6 जिल्ह्यांमध्ये उद्या एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे विस्तांतर केला जाणार आहे. सोबतच अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे आणि वर्धा आहे. म्हणजेच या साईडच्या 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. म्हणजेच टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये उद्या एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये आज जमा होणार आहे आणि उद्या लगेच तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे. आणि ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस आहे त्यांना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये थेट जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा अर्थसंकल्प सुरू झालेला आहे, बजेट सुद्धा घोषित झालेला आहे. तर या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना आणि तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा पहिल्या योजनेमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्या लाडक्या बहिणींनी माही सेवा केंद्रामध्ये जाऊन प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत अर्ज करणं गरजेचं आहे. सोबतच दुसरी जी योजना आहे ती योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा ही केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. तर या घरकुल योजनेमार्फत तुमच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी 2,10,000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे आणि जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान मिळणार आहे. सोबतच तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा ही पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 20,000 रुपये रक्कम मिळणार आहे, परंतु याचे अर्ज 2 ते 3 दिवसांमध्ये सुरू होणार आहे. बघा या योजनेची अंमलबजावणी 2 ते 3 दिवसांपूर्वी करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. परंतु जो एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे तर तो 10वा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या पहिल्यांदाच पाहिलेला आहे की लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की 17 मार्च रोजी बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे. बघा बहिणींनो सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.